आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हरे बरवा तो आम्हाला बरवा माया जाती राजा देशीचा चौधरी राजा देशीचा Hare
नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माया सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोय रे भली भली काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा मायबा तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा मायबा समचरण सरोजं संद्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरारथवतरं कलङ्कं कतिज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं यतपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्तारं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पद् च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आदा अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमंत बिराजे आइए हनुमंत बिराजे
नको नको मन गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासा भया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या असीम कृपेने योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांच्या प्रेरणेने समस्त साबळे परिवाराच्या वतीनं स्वर्गीय उत्तमराव त्र्यंबकराव पाटील साबळे अण्णा यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करतायत. मातोश्री गंगा भागीरथी ताराबाई उत्तमराव साबळे, गंगा भागीरथी भीमाबाई चंद्रभान राव, सौभाग्यवती शोभाबाई अशोकराव आढाव, श्री राजू गीताराम साबळे, श्री गणेश अस्तिक साबळे, चिरंजीव सतीश संजय साबळे, श्री गोपीनाथ नानाराव साबळे, श्री संजय उत्तमराव साबळे, श्री विजयराव जगन्नाथ साबळे, श्री भाऊसाहेब नारायण पाळदेसर, चिरंजीव शुभम संजय साबळे आणि समस्त साबळे परिवार, श्री क्षेत्र डाक पिंपळगाव. आदरणीय स्वर्गीय अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजच्या संकीर्तन सेवेचा योग आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते, आमचे स्नेही आदरणीय अण्णासाहेबजी दादा राशिनकर तथा सुंदर साऊंड सिस्टीम ऑपरेटर, सुंदर अशी गोड साऊंड व्यवस्था आपल्या परिसरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या नामांकित साऊंड व्यवस्था आहे, ऑपरेटर आहेत, त्या सगळ्यांमध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं ते आमचे जिवलग मित्र आदरणीय सागरदादा दातीर यांच्या प्रेमास्तव साबळे परिवाराच्या वतीनं आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिका वरदा गुरु गंगागिरी महाराज, गुरु नारायणगिरी महाराज. आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान अखंड हरिणाम सप्ताहातील सर्व टाळकरी महाराज मंडळी, सर्व गुरुबंधू मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची ज्यांनी अतिशय श्रद्धेनं सेवा केली आणि आयुष्यभर बेटाची सेवा करण्याचा विडा ज्यांनी उचलला आहे ते हरिभक्तीपरायण मृदंगमणी पांडुरंगजी महाराज सामे तात्यांना वंदन आहे. त्याचबरोबर गायनाचार्य भजन सम्राट स्वररत्न आपल्या परिसराचं पंचकृषीचं भूषण आणि बेटाचं वैभव हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज अवताडे, त्याचबरोबर बेटाचं वैभव हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज पवार, त्याचबरोबर गायनाचार्य बेटाचं वैभव हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज काळे, त्याचबरोबर बेटाचं वैभव हरिभक्तीपरायण दत्तात्रयजी महाराज काळे, हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज चौधरी, बाळासाहेब महाराज, उपस्थित सर्व डाक पिंपळगाव भजनी मंडळ आणि या बाजूची सर्व महाराज मंडळी आहेत, संदीपजी महाराज तुपे आहेत आणि आमचे काळे बाबा आहेत, सर्व टाळकरी महाराज मंडळी आणि विशेषत्वानं ज्यांची उपस्थिती आणि आशीर्वाद आजच्या संकीर्तन सेवेकरता आहेत, पूजनीय गुरुवर्य श्रद्धेय श्रद्धानंदजी बाबा, श्री क्षेत्र संतगड संस्थान महांकाळ वडगाव, बाबांनासुद्धा वंदन आहेत. बाबा कीर्तनाच्या प्रारंभीला आलेत म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना बाबांचे आशीर्वाद आज मिळत आहेत. बाबांनासुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो. मृदंगाचार्य मृदंगमणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, आपल्या पंचकृषीचं वैभव महाराष्ट्रामध्ये जेवढे नामांकित मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं ते हरिभक्तीपरायण मृदंगमणी रविराजजी महाराज निंबाळकर उर्फ जय हरी महाराज निंबाळकर महाराजांनासुद्धा वंदन आहेत. त्याचबरोबर दुसरे मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज वाडे महाराजांनासुद्धा वंदन आहेत. उपस्थित सर्व मंडळी आहेत. उत्कृष्ट हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज आहेर उपस्थित आहेत. समोर बसणारी सर्व साबळे पाटील, अण्णासाहेब पाटील राशिनकर, आपले सगळे सहकारी मंडळी, सगळ्यांना वंदन करतो.
समोर बसणारी सर्व यलम वस्ती, चांदेगाव, नागमठाण, महांकाळ वाडगाव, डाक पिंपळगाव, सर्व पाहुणे मंडळी, मित्र परिवार, माझ्या माता बहिणी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. कीर्तन सेवा आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळेल. दास संतांचा हा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आजचं कीर्तन आपल्याला केव्हाही घर बसल्या बघता येईल. म्हणून ऑपरेटरांना सुद्धा धन्यवाद. विठ्ठल पिंपळगाव भजनी मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण बबनजी महाराज पवार आपल्याला सुद्धा वंदन आहे. आज स्वर्गीय साबळे अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. स्वर्गीय अण्णांसारखं व्यक्तिमत्व आपल्या परिसरामध्ये कार्यरूपानं होऊन जाणं ही भाग्यकारक गोष्ट आहे की ज्यांना वारकरी संप्रदायाविषयी विशेष आवड होती, श्रद्धा होती, बेटाविषयी प्रेम होतं, श्रद्धा होती. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारची सेवा, गाव असेल, पंचकृषी असेल, या सेवेच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं कार्य उभं केलं. स्वभावानं अतिशय शांत होते, मितभाषी होते. चेहऱ्यावरती नेहमी स्मितहास्य असायचं. स्वर्गीय अण्णा हे वैजापूर तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून सामाजिक सेवा केली. गावच्या भजनी मंडळावर त्यांचं विशेष प्रेम होतं. परिसरातील वारकरी मंडळी, गावातील ज्येष्ठ मंडळी, माता बहिणी सर्वांचा आदर ते करायचे. आणि एक अतिशय गोड, शालीन, नम्र, सुस्वभावी व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही आहेत. स्वर्गीय अण्णा जरी देहरूपानं आपल्यात नसले तरी पण कार्यरूपानं मात्र ते नक्कीच शिल्लक राहणार आहेत. आज ते देहरूपानं नाहीत पण आत्मरूपानं अरुणभाऊ ते आपल्याला सगळ्यांना पाहतात. आणि आज ते देवाला म्हणत असतील, देवा आयुष्यभर जेवढी माणुसकी मी कमावली होती तेवढी सगळी माणुसकी माझ्या परिवाराचं सांत्वन करण्याकरता या धर्ममंडपात येऊन बसलेली आहेत. अण्णांनी देह ठेवल्यापासून ते प्रथम पुण्यस्मरणापर्यंत सगळे पाहुणे मंडळींचे 2-3 वेळा येणं जाणं झालं. परिवाराचं सांत्वन या मंडळींनी केलेलं आहे. आज स्वर्गीय अण्णा देवाला म्हणत असतील, आयुष्यभर कमावलेली माणुसकी मला निरोप द्यायला उपस्थित झाली. माझ्या जन्माचं सार्थक झालं. याजसाठी केला होता याजसाठी केला होता
समारोप गोड बाबा, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आपल्याही समारोपाला भजन झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, वारकऱ्यांचं पूजन झालं पाहिजे, म्हणून प्रत्येकजण आग्रही असतो. आणि माऊलींनी वर्णन केलंय, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. जन्माचा एक सोहळा तुमचा माझा असतोय आणि एक समारोपाचा सोहळा असतोय. या दोन्ही सोहळ्यामध्ये आपण स्वतः हजर असतो, परंतु हे सोहळे संपन्न करणारे मात्र वेगळे असतात. जन्माचा सोहळा आईवडिलांनी साजरा केला आणि आमच्या समारोपाचा सोहळा पुढची पिढी साजरा करत असते. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा. हा समारोप या साबळे परिवारानं अतिशय सुंदर पद्धतीनं आयोजित केला आहे. या परिवाराचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण भजनातून आमचा प्रत्येक प्रसंग साजरा व्हावा. हरी भजना विन काळ, हरी हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे. दोरीचा चापा भिवूनी भवा, दोरीचा चापा भिवूनी भवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, मालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ, हरी भजना विन काळ, हरी भजना विन काळ घालवू नको रे, घालवू नको रे, घालवू नको. चिंतनामध्ये वेळ जावा, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ ही मंगळ मंगळाचे. भजनामध्ये आमचा वेळ गेला पाहिजे, सत्संगामध्ये वेळ गेला पाहिजेत. म्हणून प्रपंचामध्ये किती आपण वेळ दिला तरी माफी मागून बोलतो, तो सगळा वेळ आपला सार्थकी लागेल की नाही सांगता येत नाही. पण गुरुवारी बाबा सांगायचे, थोडं भजन केलं ना तरी तो वेळ तेवढा सार्थकी लागतोय आणि हळूहळू त्या भजनाची सवय लागते. भजनातून जे पुण्य प्राप्त होणार आहेत ते प्रपंचातील ममत्वापासून आम्हाला दूर नेणार आहेत. प्रपंचामध्ये जितक्या झटकन प्रवेश आमचा होतो, प्रपंचातून जितक्या झटकन प्रवेश आम्ही करतोय तितक्या झटकन प्रपंचातून बाहेर निघत नाही. आणखीन सोपं सांगतो, संसार जितक्या झटकन पकडला जातो तितक्या झटकन तो सुटत नाही. मग तो संसार सुटण्याकरता सहजासहजी संसार सुटत नाही, कारण अनंत जन्मीचे संस्कार आहेत ते, आणि त्या संस्काराचा एवढा पगडा आहेत ना आमच्या अंतःकरणावर. अतिपरिचयात अवज्ञा, संत सगमनात अनादरू. जास्त परिचय झाला मग किती जरी दुःख आले तर माणसं दम धरून येत पहा. त्याचं कारण अनंत जन्माचे संस्कार त्या संसाराचे आहेत. बरं, ते या जन्मातले नाही आहेत. मग किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित. बरं, आपणच आलो, आपण या जगामध्ये या डोळ्यासमोर आज ही सृष्टी पाहतो. मागच्या जन्मातही आपण होतो पण आठवत नाही कुठं होतो. बर, पुढच्या जन्मात सुद्धा आपण राहणार आहोत पण माहीत नाही कुठं राहणार आहोत. म्हणून अनंत जन्माचे जे संस्कार आहेत त्या संस्कारातून बाहेर येण्याकरता आम्हाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसारखे महात्मे मार्गदर्शन करतात. विठ्ठल विठ्ठल संसार जितक्या झटकन पकडला जातो, संसार कधी पकडला जातो ऐका. ज्या दिवशी आमचा जन्म होतो त्या दिवशी आमचं अंतःकरण निर्मळ असतं सचिन दादा. इतकं निर्मळ ना की जन्माला आलेल्या बाळाची तुम्ही परीक्षा घ्या, ते ओळख असली तरी पण जातं, ओळख नसली तरी पण त्या माणसाकडे जाणार. बरोबर आहेत की नाही? ओळख लागत नाही, आपण म्हणतो त्याला ओळख लागत नाही.
कारण निष्पाप आहे, त्याला कळालं नाही अजून सार काय असार काय, धर्म काय अधर्म काय, पाप काय पुण्य काय, नीती काय अनिती काय, चांगलं काय वाईट काय. ही हरिरूप बुद्धी आहे की ज्या बुद्धीमध्ये भेदच नाही. हा लहान तो मोठा, हा गरीब तो श्रीमंत, हा सुंदर तो कुरूप, ही भेदबुद्धीच नाही. पण जेव्हा त्या लेकराला कळायला लागतं तेव्हा त्याचा प्रपंचामध्ये प्रवेश होतो आणि अपेक्षेनं तो पुढे जीवन जगत जगत जातो. सर्व सुखाची या आशा जन्म केला, सुखाची आशा जन्म केला, जन एक मोठी यज्ञ नाही केला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. एक क्षण सुद्धा मुक्ती करता यत्न म्हणजे प्रयत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित स्वहित नेनती कोणी स्वहित. आपलं स्वहित कोण जाणणार आहे तर आपण स्वतः जाणणार आहोत. विठ्ठला विठ्ठला. आता अभंगाची प्रस्तावना थांबवतो, पहिल्या चरणामध्ये प्रवेश करतो. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, अभंगाचे अजून 4 चरण शिल्लक आहेत. की ममत्व आहे, ज्याला शास्त्रामध्ये आसक्ती म्हणतात, ज्याला संत महापुरुषांनी शब्द दिला माया आणि श्रीमद भागवताचार्यांनी शब्द दिला आसक्ती. बरं, आसक्ती किसे कहते हैं? जो आसक्ती है वो जा भी सकती है, उसे आसक्ती कहते हैं. सोपी व्याख्या. जो आसक्ती है वो जा भी सकती है, तिला माया म्हणतात. जे आपल्या डोळ्यासमोर आहे, प्रत्यक्षात आहे पण दिसत नाही, त्याला ममत्व म्हणतात. मग हे ममत्व बाजूला ठेवलं तरच प्रपंचातला सुख आनंद आम्हाला मिळणार आहेत. म्हणून माझ्या जगद्गुरूंनी आसक्ती विरहित जीवन जगण्याकरता स्वतःच्या मनावर लक्ष केंद्रित करून उपदेश केलाय. अभंगाचं पहिलं टाळी वाजवा. वा, मैफिल फार जोरात आहे आज. एक एका होणी बळी रे. हे आपल्या फडाचं वैभव आहेत सगळी मंडळी. नको नको म्हणा
गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. अगोदर मनाला समजावून सांगितलं माझ्या जगद्गुरूंनी, कारण मोक्ष का बंधन ठरवणारा आहे मन. माणूस परिस्थितीनं कमकुवत असला तरी चालेल, पण मनस्थितीनं मजबूत पाहिजे. मन के हारे हार है, मन के जीते जीत है. माणूस मनानं खंबीर असला ना की तो कोणत्याही परिस्थितीत सहज यश मिळून टाकतो, सहज. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाकडे गुरुदक्षिणा हीच मागतात. मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वोन्न संशय. हा अर्जुना, तुला ऊर्ध्वगती मिळेल, फक्त एक करायचं. तू मन हे मीची करी माझी ये भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एका तू मन हे मीची करी माझी ये भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकात. अर्जुना, मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला बघणार आहेत, मंदिरामध्ये मी आहेत, पण मंदिरात येताना जेवढे माणसं भेटतील ना, त्या सगळ्या जीवांच्या अंतःकरणात मी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. भगवंत म्हणतात मनस्थिती एवढी स्थिर पाहिजे की मंदिरात आल्यावर सगळे चांगले वागतात, पण मंदिराच्या बाहेर पण तसंच वागता आलं पाहिजे. बेटामध्ये गेल्यानंतर सगळे चांगलेच वागतात, पण बेटातून बाहेर आल्यावर पण तसंच वागता आलं पाहिजे. पंढरपूरला गेल्यावर सगळे चांगलंच वागतात, पण पंढरपुराच्या बाहेर निघाल्यावर पण तसंच वागता आलं पाहिजे. कारण सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. परमात्मा सगळ्यांच्या अंतःकरणात आहे आणि सगळ्या विश्वातील दैवत एकच आहे. ते कोणाला आदिशक्तीच्या रूपामध्ये दिसलं भेटलं, पण ते त्या तत्वाचंच रूप आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवी वरखुण बाणली कैसी. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला पाहिलं, पण वेगवेगळ्या रूपात. हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा दिनो आजी सोनियाचा दिनो सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक हरी पाहिला हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा दिनो आजी सोनियाचा दिनो सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक निर्धारी हरी पाहिला पाहिला. माऊलींनी देवाला वेगवेगळ्या रूपात पाहिलं, परंतु त्रास देणाऱ्यामध्ये सुद्धा देवालाच पाहिलं ना.
आळंदीमध्ये किती जणांनी त्रास दिला, पण त्यांच्याकरता माऊलींनी काही वेगळं दान मागितलं का? जे काळांची व्यंकटी सांडो, हो, नाही तर मग माऊली म्हणावं लागलं असतं जे काळांची संघटना मरो. असं म्हटले नाही. जे त्रास देणारे ते पण माझेच आहेत ना, माझ्या परमात्म्याचे अंश आहेत. म्हणून जे परमात्मा विटेवर आहेत त्यांची अपेक्षा आहे आमचं मन देवाला समर्पित व्हावं. माऊलींनी सुद्धा एका ठिकाणी देवाला विनंती केली आहे, तू विटेवरी सखई बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली पंढरपुरी राहिली डोळ वाहिली संची देखिली वरुणी विटाई वरुणी विटाई, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा, करी कृपा उघड कळ दिपा बोध करी सोपा येऊनी लवलाई येऊनी लवलाई, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा, करी कृपा करी कृपा. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. ऐका, आपण आपलं मन प्रसन्न ठेवण्याकरता प्रपंच कारणीभूत नाही. प्रपंचामध्ये आपलं मन सतत अस्थिर राहणार आहेत. म्हणून या मनाला प्रसन्न करण्याकरता आपल्याला आपल्या संसाराचंच निरीक्षण करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. की मन एकदा संसारात गुंतून पहा, आणि गुंतून पाहिल्यानंतर मग कळायला लागतं की संसारातली जी आपल्यावरची माया आहे ती कामापुरती आहे. गुरुवर्य बाबा एक दृष्टांत सांगत असतात. शेतकरी दादानं तहसीलदार साहेबांना ओरडा पार्टीचं नियोजन केलं. पहिल्यांदाच हे मळा साहेब आले, सहकुटुंब, लिंबाचं झाड मोठं मस्त, त्याच्या खाली मॅटिंग टाकली. शेतकरी दादानं हिरवेगार कणस आणले ज्वारीचे, असे लाल बुंद असे होईपर्यंत ते आरात तापवले. नारायणदादा त्याला आरच म्हणते ना, गौरीचा आर तापवले, लाल झाले कंस. शंकराप्पा हे ते पहिली मूठ घेतली. बाकीचे पदार्थ बरेच होते, कांद्याचे भजे होते, काही बटाट्याचे होते, काही घोसळ्याचे होते, काही तळलेले पापड होते, काही भाजलेले पापड होते. चटण्यात 3 प्रकार होते. हिरव्या मिरचीचा ठेचा होती, आवरी चटणी होती, जवसाची चटणी होती, बाजरीच्या भाकरी होत्या, काही ज्वारीच्या भाकरी होत्या, आणि कडक भजे होते, असे बटाट्याचे कडक भजे होते. ती लाल होईपर्यंत कढईत ठेवले होते, असे लाल लाल बुंद व्हायला होते. म्हणाल बरं, 11:15 चाललं बाई सगळं वर्णन. आता पहिली मूठ घेतली ना, अशी मस्त चोळली. ती दगडावर चोळावं लागते ना, बरोबर आहेत की नाही? हां, टेलर महाराज दगडावर चोळली की तो ओरडा मोकळा होतो. ती मूठ फुंकर मारली आणि तेवढ्यात साहेबाला फोन आला, आणि तो फोन अटेंड करून साहेब पुन्हा आले ना, आनंदी होते. साहेबाचा चेहरा लय खुलला. शेतकरी दादाने पहिली मूठ साहेबाला द्यायची. आता म्हणजे विचारलं, साहेब कोणाचा फोन होता? म्हणे अहो आपलं प्रमोशन झालं ना आता. म्हणे मग आता तुम्ही आपल्या तालुक्यात नाही का? नाही, आता जिल्ह्याला चाललो ना. म्हणे मग तहसीलदार नाही तुम्ही आता? नाही. शेतकरी दादाने ती हुरड्याची मूठ साहेबाला द्यायची तर स्वतः टाकून घेतली तोंडात. व्यक्ती तीच आहे. प्रेम व्यक्तीवर आहे की कर्तृत्वावर आहे? प्रेम जे आहे ते व्यक्तीवर नसते, त्याच्या कर्तृत्वावर असते. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी, म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. बरं, काळ आल्यानंतर काय भूमिका आहेत काळाची, आणि काळ आल्यानंतर कोण काय भूमिकेत असेल, अभंगाचं दुसरं. काळाचे
उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. काळ आल्यानंतर सोडवणार कोण आहेत? तर काळापासून आम्हाला सोडवणारे कोणीच नाही आहेत. मग त्यामध्ये आपल्या परिवाराचा विचार केला तर जगद्गुरूंनी सांगितलंय कोणी सोडवणार नाहीत. माऊली सुद्धा म्हणतात कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. आता सोडवताना मोठे पदाधिकारी असतील तरी पण ते पण नाहीत. सोडविना राजा नाही देशीचा चौधरी आणि का सोयरे बली बली. कोण सोडवतायत? एक परमात्मा. आयुष्यभर भजन करा. भजन करणाऱ्या मंडळींना भगवान परमात्मा स्वतःच्या साक्षीनं नेण्याकरता येतात. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळी संजीवन समाधीस्थ होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी माऊलींना समाधी घेऊ नका असा आग्रह करणारी बरी मंडळी होती. ते देवाकडे गेले. देवा, ज्या माऊलींनी आयुष्यभर आम्हाला परमार्थ शिकवला, ज्यांचं अंतःकरण एवढं निर्मळ आहे, त्यांना एवढ्या लवकर समाधी देऊ नका. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात सफला माणूस मारुती रायाची छाती. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात सफला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीलानी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी. भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी. देऊनी किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला. माझा माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्यामध्ये देहरूपानं नसतील तरी माऊलींच्या आज ज्ञानेश्वरीचा जन्मदिन आहे. आज भावार्थ दीपिकेचा जन्मदिन आहे. ज्यांना माऊलींबरोबर बोलायचं असेल त्यांनी भावार्थ दीपिकेचं पारायण करावं. 4 ओवी आपल्या मुखामध्ये याव्यात. ज्यांना माऊलींबरोबर बोलायचं असेल त्यांनी दररोज माऊलींचा हरिपाठ करावा. दररोज माऊलींचं ध्यान करावं. दररोज माऊलींचं भजन करावं. वारकरी संप्रदायामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखा अंतःकरण आणि अंतःकरणातील श्रीमंती कुठेही पाहायला मिळत नाहीत दादा. म्हणून विश्व माऊली झाली. वयाची 22 वर्षामध्ये 5 प्रकारची ग्रंथसंपदा प्रासादिक रूपानं आम्हाला दिलेली आहेत. पायी वारी सोहळ्यामध्ये पायी दिंडी सोहळ्यामध्ये चालताना कुरुत पाटील ओळख लागत नाही. फक्त माऊली मला भोजन प्रसाद पाहिजे होता असं म्हटलं तरी पोटभर भोजन प्रसाद मिळतो. ही ताकद माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांची आहे गड्या. हे संतांचं कार्य आहे. म्हणून या विश्वामध्ये आपल्याला आनंद पाहायला मिळेल तो संतांच्या सान्निध्यामध्ये आणि इतरांकरता जगण्यामध्ये. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा सूर
आनंदी जीवन असावं. कोणाचा द्वेष मत्सर करू नका. एक परमात्मा जर सोडलं तर आपल्या मदतीला दुसरं कोणी येणार नाहीयेत. म्हणून भगवंताच्या विषयी आर्तता कशी असावी, भगवंताला हाक कशी मारावीत, याकरता एक आदर्श उदाहरण जर आपण पाहिलं तर संत श्रेष्ठ कान्होपात्रा मातेनं देवाला आवाज दिला, ती आर्तता काय होती. माझ्या ध्रुवजींनी आवाज दिला, ती आर्तता काय होती. माझ्या प्रल्हादजींनी आवाज दिला, ती आर्तता काय होती. राम नाम तो सब लेते है चोर ठक ठाकुर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम है कुछ और. हो, या भवसागरातना मला तरुण जाण्याकरता आर्ततेनं देवाला आवाज द्यावा लागेल. अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाओ. हो शाम आ जा, तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरी, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हारा हो ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. भगवान परमात्मा तेच सोडवतात. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. काळाची ये उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप विठोबा रखुमा. जय जय तुका म्हणे तुझा सोडविना कोणी, 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 तुका म्हणे तुझा
श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा, स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायण गिरीजी महाराज यांची कृपा,
परमश्रद्धेय महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय अण्णांच्या चरणी समर्पित करतो. आजच्या कीर्तन सेवेकरता विशेष आग्रह करणारे आमचे अण्णासाहेब दादा राशीनकर, सागरदादा दातीर, समस्त भजनी मंडळ, श्री क्षेत्र डाक पिंपळगाव, हरिभक्तीपारायण संदीपजी महाराज तुपे, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व टाळकरी मंडळींच्या अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो. श्री क्षेत्र नरहरी रंजनगाव अखंड हरिणाम सप्ताह संयोजन समितीचे मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब नाना नाईक पाटील उपस्थित आहेत, प्रकाशदादा मस्के पाटील उपस्थित आहेत. त्यांचंही साबळे परिवाराच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो. ज्या परंपरेत तुमचा आमचा जन्म झाला त्या परंपरेचं आपण सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं 2 मिनिटात भजन घेऊ आणि लगेच भोजन प्रसाद घेऊ. गंगागिरी बाबा माझे गंगागिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे गंगागिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे गंगागिरी बाबा, गंगागिरी बाबा गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे रामगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे गंगागिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे गंगागिरी बाबा. अन्नपूर्णा धन्य पिता देवगिरी, माता अन्नपूर्णा धन्य पिता देवगिरी, माता अन्नपूर्णा धन्य पिता देवगिरी,